नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि मी आहे डॉक्टर प्रियंका सरवत. आणि आता टॉपिक जो आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर वेळेसच माझे टॉपिक खूप इम्पॉर्टंट असतात, पाहायला विसरू नका. आणि हे जे माझे टिप्स आहेत ते फॉलो करायला विसरू नका. सो आजचा टॉपिक आहे मित्रांनो की राग कसा कंट्रोल करायचा. पहिली गोष्ट, ज्यावेळेस पण राग येतो त्यावेळेस विचार करायचा की या रागामुळे काय वाईट होणार आहे तो विचार पहिल्यांदा करून पुढचं पाऊल टाकायचा, सकारात्मक विचार करायचा. आणि तिसरी आणि खूप जास्त इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 4 सेकंद दीर्घ श्वास घ्यायचा, 7 सेकंद धरून ठेवायचा आणि 4 सेकंदात तोंडावाटे तो श्वास सोडायचा. मी एकदा दाखवते. असं करायचं आहे कंटिन्यू, नाही म्हणलं तर 5 मिनिट तुम्हाला असं करायचं आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर कंट्रोलच होत नसेल तरीही तर म्युझिक ऐकायचं आहे, सॉंग्स ऐकायचे आहेत जे की रोमॅन्टिक असतील. तुम्हाला जशा टाईपचे सॉन्ग आवडतात त्यानुसार तुम्ही सॉंग्स ऐकायचे आहेत. त्यानंतर डायरीमध्ये लिहून ठेवायचं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय आणि त्या गोष्टी लिहून काढायच्या. त्यानंतर सांगायचं म्हणजे मित्रांनो की ज्या वेळेस पण राग येतो त्यावेळेस एकटं एका खोलीमध्ये जायचं आणि उशी घ्यायची आणि मोठ्याने ओरडायचं, असं ओरडायचं. आणि त्यामुळे काय होईल की तुमच्या डोक्यामधला स्ट्रेस जो आहे तो निघून जाईल. आणि त्यानंतर सांगायचं म्हणजे की एक्सरसाइज करायची, वॉकिंगला जायचं आहे मित्रांनो. वॉक करताना कानात हेडफोन घालायचं, म्युझिक ऐकत ऐकत तुम्हाला एक्सरसाइज करायची, चाहे तो मेडिटेशन असू दे, योगा असू दे, त्यानंतर झुंबा असू दे, कार्डिओ असू दे. एक्सरसाइज ज्या प्रकारचे तुम्हाला करता येतील ते प्रकारचे एक्सरसाइज करायचे म्युझिक ऐकत ऐकत. त्यानंतर म्हणतात तर सकारात्मक विचार ठेवायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी त्या लोकांपासून दुरावा निर्माण करायचा आणि म्हणायचं थँक्यू, गॉड ब्लेस यू म्हणायचं आणि हसत हसत परिवर्तन स्वीकार करायचं. त्यानंतर सांगायचं झालं तर मित्रांनो खूप जास्त महत्त्वाचा हा आहे पॉईंट की डायरीमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही एक्सरसाइज केलेली आहे, त्यानंतर मेडिटेशन केलेलं आहे, त्यानंतर एका निसर्गरम्य स्पेस, प्रायव्हेट स्पेस एक ठेवायचा आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मनाला शांती मिळते. अशा ठिकाणी जाऊन स्पेशली म्हणजे माझं म्हटलं तर निसर्गाच्या सानिध्यात बसलं की गार हवा मस्त चेहऱ्यावर जेव्हा येते त्यावेळेस निसर्गाचा आस्वाद घेत घेत जेव्हा मी म्युझिक ऐकते त्यावेळेस माझा टेन्शन हे पळून जातं. तर मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या डायरीमध्ये लिहायला पण विसरायचं नाही. कशा वाटल्या ते नक्की सांगा. आणि असेच हसत राहा, खेळत राहा, खुश राहा. श्री स्वामी समर्थ. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू once again.